नमस्कार, कुक विथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली की थंड खावंसं वाटतं. त्यासाठी आपण आज बदाम कुल्फी बनवूयात, ते पण घरच्या साहित्यामध्येच. त्यासाठी एका पातेल्यामध्ये सुरुवातीला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण दूध बुडाला चिटकण्याची शक्यता असते. त्यासाठी मी इथे अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे. दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येईपर्यंत आपण एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर घेऊया. 1 चमचा कस्टर्ड पावडर घेऊन दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे मिल्क पावडर पण वापरू शकता. दूध छान उकळत असताना त्यामध्ये साखर टाकून मिक्स करून घेऊ. दूध शिजत असताना त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकून छान मिक्स करून घेऊया. दूध छान शिजल्यानंतर कुल्फीला छान कलर येण्यासाठी आणि टेस्ट पण छान येते म्हणून इथे आपण साखर कॅरमलाइज करून घेऊया. साखर छान कॅरमलाइज झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून छान शिजू द्यायचं आहे. साखर व्यवस्थित शिजल्यानंतर कॅरमलाइज झालेली साखर दुधामध्ये ओतून घेऊया. त्यानंतर आपण कट केलेले बदाम, विलायची पूड टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर घट्ट होईपर्यंत शिजू देऊ. त्यानंतर थंड करून आपण चहाच्या कपामध्ये कुल्फी सेट करायला ठेवायची आहे. 6 ते 7 तास फ्रीजरमध्ये ठेवून कुल्फी सेट होऊ द्यायची आहे. 7 तासानंतर मी इथे कुल्फी बाहेर काढून घेतली आहे. तुम्ही बघू शकता की कुल्फी किती छान सेट झालेली आहे. दिसते ना ठेल्यावरची कुल्फी. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.